1-2 रुपयांनी नव्हे तर 60 रुपयांनी सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत आणि आता व्यावसायिक सिलेंडर देखील आता बाजारात विक्रीसाठी जो आहे तो उपलब्ध होताना पाहायला मिळत नाही. आणि अजून परिस्थिती बिकट होणार आहे. कारण का तेलाचा भारतावरती जे अमेरिकेने निर्बंध घातलेत त्याच्याने भारताची परिस्थिती अजून खराब. सर्वात वाईट या गोष्टीचं वाटतं की अमेरिकेचा एक मंत्री पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर करतो की आम्ही भारताला 1 महिना तुम्ही रशियाकडनं तेल घेऊ शकता अशी परमिशन दिली आहे, परवानगी दिली आहे. अरे भारताने काय अमेरिकेचं मांडलिकत्व स्वीकारलं आहे? आश्रित देश आहे. अरे स्वतंत्र भारत आहे. मला आजही आठवतं आणि इतिहास जो काही वाचला आहे की पाकिस्तान आणि भारताच्या दरम्यान जेव्हा तणावग्रस्त परिस्थिती 1971 साली निर्माण झाली आणि जेव्हा निक्सननी रिचर्ड निक्सन जेव्हा अध्यक्ष होते आणि हेनरी किसिंजर जेव्हा परराष्ट्र सचिव आणि मंत्री होते तेव्हा त्यांनी जेव्हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि भारताला काही आदेश देण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना सुनावलं होतं की भारत हा माझा स्वतंत्र देश आहे. त्या स्वतंत्र देशाचं मी प्रतिनिधित्व करते. लोकांमधनं निवडून आले तेव्हा अमेरिकेने आमच्यात मध्यस्थी करण्याचा आणि आम्हाला संदेश देण्याचे प्रयत्न करू नये. युद्ध जेव्हा मध्यभागी आलं आणि पाकिस्तानवरती अडचणी सुरू झाल्या तेव्हा अमेरिकेने युद्धनौका पाठवली. तेव्हा इंदिरा गांधींनी निरोप पाठवला आम्ही काही कोणाला घाबरवणार नाही, युद्ध थांबणार नाही आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करूनच इंदिरा गांधी शांत बसल्या. इथे तर अमेरिका खूप सरळ सरळ सांगते की 1 महिन्याची परवानगी दिली आम्ही भारताला तेल विकत घेण्याची रशियाकडून. हे असल्या परिस्थितीमध्ये भारताचं वाटोळ होईल. इराणाने अमेरिकेला राहायला बाजूला, रशिया राहायला बाजूला, चायना राहायला बाजूला, पण भारतीय लोकांना ह्याचे भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु अशा पद्धतीने देश दबावाखाली काम करतोय का, अशा पद्धतीचा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे ना. देश दबावाखालीच काम करतोय. जेव्हा एक मंत्री म्हणतो की आम्ही 1 महिन्याची परमिशन दिली आहे भारताला, तेव्हा 1 महिन्याची परमिशन अमेरिका देणार भारताला, हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. अरे काय भारत तो काय अमेरिका आमचा बाप आहे काय? आमचे बाप आम्हीच. वी आर आवर ओन मास्टर्स. अमेरिका कॅनॉट रूल इंडिया. अमेरिका कॅनॉट टेल की यू हॅव ओनली 1 मंथ. अरे कोण आहेत तुम्ही? पण भारताचं परराष्ट्र धोरण या सगळ्या संदर्भात आपलं परराष्ट्र धोरण मारच खात आहे ना. आपलं परराष्ट्र धोरण मारच खात आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये, इस्रायलच्या युद्धामध्ये आपली काही भूमिकाच नाही आहे आणि कारण नसताना आपली लोक पिसली जात आहेत. परंतु या सगळ्या युद्धांमध्ये खरं तर गॅस दरवाढी मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा फटका हा आता सर्वसामान्य भारतीयांना बसताना पाहायला मिळत आहे. या गॅसमुळे हा आज ना उद्या बसणारच होता. असं आहे की उशिरा का होईना पण भारतीयांना डोळे उघडे करावेच लागतील. बंद डोळ्याने सगळं बघून नाही ना सगळं छान छान चालू आहे, सगळं छान छान चालू आहे, तसं नसतं. अमेरिकेची मुजोरी, इस्रायलची मुजोरी आपण का सहन करतोय हा आज ना उद्या सर्वसामान्य भारतीयांना प्रश्न पडेलच. आम्हाला आज पडतोय, कालांतराने सर्वांना पडेल. सर मगाशी तुम्ही भारत अमेरिकेचं उदाहरण दिलात, इंदिरा गांधींनी कशा प्रकारची भूमिका घेतली, पण आता भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी. मग हेच तर फरक सांगतो ना. नेतृत्व हे जेव्हा एखाद्या देशाच्या नेत्याचं मांडलिकत्व स्वीकारतं, ट्रम्प काय वाटेल ते बोलतो. ट्रम्प कोण आहे? ट्रम्प काय आपला बाप आहे काय? भारताची संस्कृती, भारताचा इतिहास हा इतका प्राचीन आहे की विचारता सोय नाही. अमेरिकेचा काय इतिहास आहे? अमेरिकेला काय इतिहास आहे? अमेरिकेचे काय म्हणजे म्हणजे काय 2000-3000 वर्षापूर्वीचा काय इतिहास आहे? काय नाही. अरे कुठे भारत, कुठे अमेरिका? ठीक आहे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमेरिका भारताच्या खूप पुढे आहे, पण भारताचा ती बाप नाही आहे. अमेरिका परवानगी देईल आणि भारत काही करेल अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये, होऊ देता कामा नये. याचा सर्वसामान्य आज नाही तर उद्या कधी ना कधी तो डोळे उघडेल. नरेंद्र मोदी इस्रायलला जाऊन इस्रायल बाप आहे तर भारत आई आहे तर इस्रायल बाप आहे. आता ते फादरलँड बोललेत इस्रायलला. त्यांचं जे काय मत आहे, पण इस्रायलला
जेव्हा जमीन देण्याची वेळ आली तेव्हा ह्या जगातला पहिला माणूस होता ज्याने इस्रायलला 1 इंचही जमीन देऊ नका असं सांगणारा, त्याचं नाव होतं मोहनदास करमचंद गांधी. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा जमीन देण्याची वेळ आली तेव्हा यांना 1 इंचही जमीन देऊ नका असे जेव्हा जगातले मोठे नाव नेते सांगत होते, त्याच्यातलं एक नाव होतं मोहनदास करमचंद गांधी, म्हणजेच महात्मा गांधी. कारण का त्यांना त्यांची नियत माहिती होती. 1 इंच जमीन दिली, आज पूर्ण परिसर खाऊन टाकला. लाखो हजारो म्हणजे करोडो रुपये लोक माणसं मारली गेली. आज गेल्या 60 महिन्यामध्ये कमीत कमी 20-25 हजार लहान पोरं मारली आहेत. एवढी लहान पोरं क्रूर आहेत. बोलायला कोणी जगाच्या पाठीवर माणसं शिल्लक राहिलेली नाहीत, कोणी बोलत नाही. आणि ज्या भारताने कायम भूमिका घेतली होती तो भारत शांत बसला. सर, अजित पवार